प्रत्येकानं पहिलं जॉब करणं गरजेचं आहे. जॉबमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते कळणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला बिझनेसच करायचा पुढे जाऊन त्यानं त्याच फील्डमध्ये जॉब करणं गरजेचं आहे, दुसऱ्या कंपनीमध्ये, ना की आपल्या स्वतःच्या. पर्सनल गोल आणि बिझनेस गोल हे दोन गोल असलेच पाहिजेत. त्याशिवाय बिझनेस मध्ये आपण उतरणं किंवा बिझनेस करणं म्हणजे मूर्खपणा असं आपण अगदी म्हणू शकतो. तुम्हाला स्पेंडिंग पेक्षा सेव्हिंगची जास्त सवय लागली पाहिजे. 1000 दिवस बिझनेस चालला की 1000च्या नंतर 1001 दिवसानंतर बिझनेस तुमची काळजी घेईल असं काही नसते. त्याचं रिझन असे की ऍक्च्युली बिझनेसमध्ये सगळ्यात मोस्टली वापरली जाणारी गोष्ट म्हणजे HR आहे, ह्युमन रिसोर्स. सुरुवातीचा वेळ हा बिझनेसलाच द्यायचा कम्प्लिटली फोकस राहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नो मॅटर की तुमचं मनाचं प्रिपरेशन किती झालंय किंवा तुमच्या बिझनेसचं प्रिपरेशन किती झालंय. तुम्हाला वाटतंय की जर मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि या गोष्टीवरती मी सर्व्हिस देणं चालू करू शकतो तर मी चालू केलं पाहिजे. अगदी आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेशन मी करत गेलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मॅथ्स टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, 1 एप्रिल होऊन गेले म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आणि या नवीन आर्थिक वर्षामध्ये आपण प्रत्येक वेळी काहीतरी फायनान्शियल प्लॅनिंग करत असतो. प्रत्येक वेळी आपले फायनान्शियल गोल्स आपण डिसाईड करत असतो. मग ते इंडिव्हिज्युअल म्हणून असतात किंवा कधी आपण एखादी कंपनी रन करण्याच्या पोझिशनमध्ये असू, आपला व्यवसाय रन करण्याच्या पोझिशनमध्ये असू, तर तिथे आपण आपले गोल्स हे ठरवत असतो. आणि त्यामुळेच आजच्या आपल्या या नवीन आर्थिक वर्षाच्या पॉडकास्टमध्ये आपण इन्व्हाइट केलेलं आहे JKR प्रोफेशनल सोल्युशन्स कंपनीचे को फाउंडर प्रीतम वाघ सर यांना. आणि त्यांचा जर आपण अनुभव बघितला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किमान 250 पेक्षा जास्त कंपन्यांचे अकाउंट्स आणि फायनान्स हँडल करण्याची त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्याची जबाबदारी आहे. आणि त्यातूनच आपण या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सो प्रीतम सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस सर, आपल्या पॉडकास्टची सुरुवात करताना आता पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना क्लिअर केले की हा थोडासा फायनान्स रिलेटेड आपला पॉडकास्ट असणार आहे की तुमचे फायनान्शियल गोल्स तुम्ही कसे डिसाईड करू शकतो किंवा विचार काय केला पाहिजे. मुळात फायनान्समध्ये आपल्या डोक्यात पहिल्यांदा विचार येतो की मला हे घ्यायचंय, मला हे करायचंय, आणि नंतर त्याच्या आपण पाठीमागे लागतो. सो पहिला प्रश्न हा आहे की आता जो आपला प्रेक्षक वर्ग आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की जे नोकरी करतात कुठेतरी आणि स्वतःचा फायनान्स कसा ठरवायचा, किती आला पाहिजे किंवा त्याचे गोल्स कसे ठरवायचे याच्यामध्ये कुठेतरी गडबडतात. सो तुम्हाला काय वाटतं की स्वतःचा जॉब करणाऱ्या व्यक्तीला जर त्याचा फायनान्शियल गोल ठरवायचा असेल तर त्यानं तो कसा ठरवला पाहिजे? एकतर मी जे सांगेन ते फक्त माझ्या एक्सपिरियन्स मध्ये आलेलं आहे, तेच गोष्टी सांगणार आहे मी. एकतर जे जॉब करतात त्यांना इन्कम आहे ते मर्यादित असते. बरोबर. म्हणजे त्यांचं इन्कम असं बिझनेस लाईन मधल्या लोकांसारखं व्हेरिएशन मध्ये येत नाही. त्यामुळे त्यांचं फायनान्स सगळ्यात सोपं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी स्वतःच पुढच्या 3-4 वर्षामध्ये त्यांना काय गोष्टी लागणार आहेत हे त्यांना कळलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांनी लिहिलं पाहिजे की आपल्याला कुठं जायचंय. थोडक्यात गोल सेटिंग म्हणतो आपण ते. बरोबर. मोस्टली सगळीकडे आता हे शिकवतायत आणि सगळीकडे फ्लरिश झाले की गोल सेट करा आणि त्याच्या मागे पळा. तर ते गोल सेट करता आलं पाहिजे. गोल सेट केल्यानंतर तुमचा जो इन्कम येतोय त्या इन्कम मधला किती पार्ट तुम्ही तुमच्या गोलसाठी ठेवताय हे त्यांना समजलं पाहिजे. मोस्टली होतं काय की आपण स्पेंडिंगसाठी जास्त पैसे ठेवतो, ना की सेव्हिंगसाठी. म्हणजे मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची, मला फोन घ्यायचा आहे, याच्यासाठी ठेवतो. तर ते न करता पहिल्यांदा आपण सेव्हिंगसाठी किती पैसे ठेवतो हे पहिल्यांदा काढलं पाहिजे आपण. तर ते मोस्टली होत नाही. तर ते पहिलं लोकांनी केलं पाहिजे. स्वतःची जी इन्कम येते त्यामधले 30% इन्कम ही तुमची इन्व्हेस्टमेंटसाठी गेली पाहिजे. हा एक स्टँडर्ड आकडा आहे. ओके. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही करू शकता. पण मी असं म्हणेन की तुमच्या पगारामधला मोस्टली हिस्सा जो आहे तो सेव्हिंगसाठीच गेला पाहिजे, ना की स्पेंडिंग. त्यामुळे तिथं लिमिटेड स्पेंडिंग ठेवा. ज्या गरजेच्या गोष्टी त्याच मध्ये स्पेंडिंग ठेवा. लोकांना सवय झाली आता शो ऑफ करण्याची, त्या गोष्टीकडे जास्त जाऊ नका. दरवर्षी नवीन मोबाईल घेणं काय कंपल्सरी नसतं. तर त्या लेवलला जाणं गरजेचं नाहीये. किंवा गाडी मला दरवर्षी बदललीच पाहिजे, 2 वर्षांनी बदललीच पाहिजे असं काय नसतं. एवढं मी सांगेन. म्हणजे मे बी कधी कधी आपण लाईफस्टाईलच्या प्रेमात पडतो आणि आपल्याला जास्त प्रेमात पडतो आणि लोकांना आपण असं करतोय हे भारी वाटतं म्हणून आपण दरवेळी नवीन आयफोन आला की आयफोन घेतोय किंवा गाडी दर काही ठराविक अंतरानंतर आपण चेंज करतोय. याच्यापेक्षा थोडंसं स्वतःचे फायनान्स काय आहेत हे जर आपण व्यवस्थित इव्हॅल्युएट केले आणि त्याच्यामध्ये माझी गरज काय आहे, जसं तुम्ही नेहमी म्हणता की वॉन्ट आणि नीड्स मधला फरक समजला पाहिजे तर तुम्ही फायनान्शियली इस्टॅब्लिश होऊ शकता. अगदी बरोबर. आणि आताचे जे मार्केट मधले ट्रेंड आहेत ना त्याच्यामध्ये रील्स खूप चालतात. बरोबर. तर काय काय लोकांना मी असं बघितलेलं आहे की एक ठराविक गाडी मित्राची भाड्यानं घ्यायची,
ती गाडी घेऊन बाहेर जायचं, त्या गाडीतलं पेट्रोल तेच टाकतात आणि स्वतःचे रील्स बनवतात, त्या रील्स बनवणाऱ्याला पण पैसे देतात. हा जो खर्च आहे तो कशासाठी करताय? तो ब्रँड बिल्डिंग साठी असतो तो खर्च. जो सॅलरीड माणूस कशासाठी करणार आहे? बरोबर. तिकडे जाता का म्हणे लोकांनी. तर मोस्टली मुलं तिथं जातात, जी फर्स्ट जनरेशन किंवा यंग पोरं आहेत ते सगळे बरोबर. त्या मागे लागलेले आहेत आता. फोटोज आणि रील्स मध्ये जास्त पैसे खर्च करतायत. त्यांना हे समजत नाहीये की ते पैसे आपण जर इन्व्हेस्ट केले तर फ्युचरमध्ये किती पैसे मिळणार. ओके. आणि असं भरपूर साहित्य उपलब्ध आहे ऑनलाईन की पैसे कसे सेव्ह करायचे आणि त्याचं पुढे काय होणार, भरपूर ठिकाणी. पण एकही म्हणजे 90% मुलं ते करत नाहीत. मुलं जातात आणि मोबाईल आणि त्या रील्सच्या प्रेमातच आहेत सगळे. मे बी त्यांचं ट्रेंड येतो पोरांचा, पोरांमध्ये राहिल्यामुळे दुसरा करतोय म्हणून मला करायचं. बरोबर. हा एक मेन इश्यू होतो त्यांचा. आता जसा बोलता बोलता तुम्ही फर्स्ट जनरेशनचा एक थोडासा उल्लेख केला आणि मला आपल्या विषयाकडे मेन यायचंय ते म्हणजे की बऱ्याचदा फर्स्ट जनरेशनचे बिझनेसेस असतात आणि ते बिझनेसेस असताना समजत नाही की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाहीत केल्या पाहिजेत, फायनान्स रिलेटेड. त्यामुळे तुम्ही आता इतके वर्ष झालं की बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांचे फायनान्शियल ऍडवायझर म्हणून काम करताय. तर तुम्हाला काय वाटतं की फायनान्समध्ये फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन म्हणजे दुसऱ्या पिढीला कधी कधी म्हणजे पहिल्या पिढीचं नेहमीच म्हणणं असतं की तुम्हाला तेवढे कष्ट नाहीत आलेले, आणि जे की खरंच आहे. पण तसं फायनान्शियल बाबतीमध्ये कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या लक्षात घेतल्या पाहिजेत, ज्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि ज्या टाळल्या पाहिजेत? ओके. एक तर बिझनेस करणं हे जॉब करणं इतकं सोपं नाही. बिझनेसमध्ये खूप चढ उतार असतात. म्हणजे मी काय खोटं सांगणार नाही किंवा मी तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून काय बोलणार नाही. बिझनेस खरंच अवघड आहे आणि दर दिवसाला ती लढाई चालू असते. म्हणजे जुन्या लढाई व्हायच्या, आता तो बिझनेसमध्ये रूपांतर झालंय असं विचार करा फक्त. म्हणजे मी त्याचं लढाईचं स्वरूप देईन बिझनेसला. भरपूर प्रॉब्लेम आहेत, लोकांचे प्रॉब्लेम असतात, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन असते, आपला प्रोडक्ट चांगला बनत नाहीये किंवा बनण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी धडपड असते, याच्यासाठी तो माणूस धडपडत असतो. बरोबर. मग फर्स्ट जनरेशन जे असतं ना, त्यांना ते स्क्रॅच पासून केलेलं असतं, त्यामुळे त्यानं भोगलेलं असतं सगळं. आणि त्याला असं वाटत असतं की हे जे मी भोगलंय, जे मी केलंय ते कुठं परत खाली येऊ डिक्लाइन नये. होऊ नये, बस बरोबर. एवढाच विषय असतो. त्यासाठी नवीन जनरेशनला एकच काम करणं गरजेचं आहे, जे मला वाटतंय त्यांना फायनान्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे मी जी कुठलीही ऍक्टिव्हिटी करेन त्या ऍक्टिव्हिटीचा कंपनीच्या फायनान्समध्ये काय इम्पॅक्ट होतोय ना, हे त्यांना समजलं पाहिजे. ओके. ऍक्च्युअली ते होत नाही. म्हणजे एखादा निर्णय घेताना त्याचे इम्पॅक्ट काय काय होतील आणि सगळ्यात शेवटचा इम्पॅक्ट काय होतो तो फायनान्सचा होतो. इथिक्स पाळले पाहिजेत, कल्चर चांगलं असलं पाहिजे. जे ऑलरेडी फर्स्ट जनरेशनचं असतंय तेच कल्चर घेऊन आपण पुढे जातोय का कल्चर चेंज करतोय, हे पण सेकंड जनरेशनला कळत नाही. आणि सेकंड जनरेशनला वाटत असतं की फर्स्ट जनरेशन हे आतापर्यंत चालवत आले, पण आता इथनं पुढे असं चाललं पाहिजे. तर तो जो ट्रान्झिशन पिरियड असतो ना, तो एकमेकांच्या हातात हात घालून विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे. जिथं फर्स्ट जनरेशन पण मागं पडतं आणि सेकंड जनरेशन जास्त अग्रेसिव्ह असतं त्या बाबतीत. तर दोन्हीकडे पेशन्स आले पाहिजे, मधला रस्ता युज केला पाहिजे त्यांनी. बरोबर. म्हणजे सेकंड जनरेशननं ते प्रूफ करणं गरजेचं आहे किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की हे का गरजेचं, हे का केलं पाहिजे. असं झालं नाही का, म्हणजे अंबानींकडे पण सेकंड जनरेशन आलं. बरोबर. ओके. किंवा टाटांमध्ये पण ट्रान्झिशन होत राहतं. बरोबर. म्हणजे टाटा ज्यावेळेस आले त्यावेळेस टाटांनी पहिल्यांदा फ्लोअरलाच काम केलं. म्हणजे जिथं गाड्या बनवत आहेत त्या लोकांबरोबर काम केलं. त्यांचे प्रॉब्लेम्स आणि हे सगळे त्यांना माहिती होते म्हणून ते वरपर्यंत जाऊ शकले. बरोबर. आणि किंवा अंबानी जे काम करतायत तर त्यांच्या मुलांनी ज्यावेळेस कंपनी काढली त्यावेळेस त्यांना तो फ्री हँड दिला होता की हे जिओ तुम्ही चालवायचे. रेग्युलर कंपनीजमध्ये त्यांचा काय रोल आहे आजपर्यंत कळलेला नाही आपल्याला, मला पण माहित नाही. पण जिओ क्लिअरली त्यांनी हँडल केलेला विषय होता मुलांनी. तर अशा पद्धतीने थोडासा फ्री हँड देणं पण गरजेचं असतं, ओके. जे फर्स्ट जनरेशन करत नाही. आणि सेकंड जनरेशनचं असतं की माझ्या हातात सगळं आलं पाहिजे, सगळंच माझ्या हातात आलं राईट. पाहिजे. आणि ते येण्यासाठी किंवा मला माझा स्पेस मिळत नाहीये तिथे, पण तो येण्यासाठी पहिल्यांदा तू तयार असला पाहिजे. बरोबर. तुला फायनान्शियल नॉलेज असलं पाहिजे, फायनान्स कसा वापरायचा ते कळलं पाहिजे. ऍक्च्युली बिझनेसमध्ये सगळ्यात मोस्टली वापरली जाणारी गोष्ट म्हणजे HR आहे, ह्युमन रिसोर्स. जर तुमचा HR प्रॉपर असेल तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता जे तुम्हाला पाहिजे तसं. बरोबर. ती एक गोष्ट सेकंड जनरेशनकडे नसते ती, म्हणजे एम्पथी म्हणतो आपण, ती नसते. सेकंड जनरेशन जे आलेलं असतं, फर्स्ट जनरेशन ज्या लोकांबरोबर काम करते तर फर्स्ट जनरेशनने त्या लोकांबरोबर काम केलेलं असतं अगदी तळाला जाऊन. बरोबर. तिथून ते वरती आलेलं असतं. बरोबर. सेकंड जनरेशन वरतीच थांबलेलं असतं.
तो ज्या दिवशी खाली जाऊन काम करेल ना त्या दिवशी तो कन्व्हिन्स करू शकेल सगळ्यांना, त्याला प्रॉब्लेम्स कळतील. बरोबर. पण सेकंड जनरेशनला असं वाटतं की मी येऊन इथं बसलो पाहिजे आणि इथनं पुढे मी अपलिफ्ट केलं पाहिजे. टेक ऑफ केलं पाहिजे. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की प्रत्येकानं पहिला जॉब करणं गरजेचं आहे. जॉबमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते कळणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला बिझनेसच करायचा पुढे जाऊन त्यानं त्याच फील्डमध्ये जॉब करणं गरजेचं आहे दुसऱ्या कंपनीजमध्ये, ना की आपल्या स्वतःच्या. ओके ओके. तिथं गेल्यानंतर त्याला समजतंय की हायरार्की काय असते, कुणाला मला बोलायचंय, मी स्वतः काय काम करायचंय आणि मी किती इफिशियंटली ते करू शकतो. ते झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे. मग बिझनेसमध्ये आल्यानंतर ते थोडंसं अपील होऊ शकतं. बरोबर. म्हणजे जसं आपण जॉब चेंज केल्यानंतर आपण हायर पोस्टला जातो किंवा आपण हाईक घेण्यासाठी दुसऱ्या पोस्टला जात असतो तिकडं, तसा तिथं काम केल्यानंतर एका लेवलला आल्यानंतर तुम्ही इकडे या. पण याच्यामध्ये काय होतं, म्हणजे ज्यावेळी आता जॉब करतोय माणूस आणि त्याने ठरवलं की आता मला बिझनेस चालू करायचा आहे, तर मी जॉब सोडतो. मी जॉब सोडल्यानंतर मी बिझनेस चालू करतो आणि बिझनेस चालू केल्यानंतर लगेच मी एवढा फेमस नाहीये की माझ्याकडे लगेच माझे ग्राहक येणार आहेत. बरोबर आहे. आणि त्याचा मेंटली टोल व्हायला लागतो की किती वेळ आणखी मी किती काळ वाट बघायची की माझ्याकडे येतील लोक. हा जो पिरियड आहे की माझ्या ग्राहकांनी माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्यामध्ये वेळ जात असेल तर स्वतःला हँडल कसं करायचं? आता इथं पेशन्सच काम जास्त करतो तुम्ही. बरोबर. आणि मी जसं मगाशी सांगितलं बिझनेससाठी मोस्टली HR गरजेचं आहे, तसं फायनान्स पण जास्त गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस एखादा जॉब सोडून तुम्ही बिझनेससाठी उतरता त्यावेळेस तुमच्याकडं कॅश बर्निंगसाठी किती पैसे आहेत? कॅश बर्निंग म्हणजे असे पैसे की जे मी लावू शकतो त्याचा रिझल्ट काय येईल मला माहित नाही. ओके. म्हणजे पैसे जाळायचे थोडं असे पैसे किती आहेत तुमच्याकडे. म्हणजे मला एक ठराविक क्लायंट मिळाला पाहिजे, तो क्लायंट मिळेपर्यंत मला एवढे पैसे टाकायचे, नंतर मला पैसे तयार होतील. अशा स्ट्रॅटेजी जिओनं वापरल्या. पहिल्यांदा 30 कोटी ग्राहक होईपर्यंत त्यांनी सगळ्यांना फ्री इंटरनेट दिलं, फ्री कॉलिंग दिलं. आणि ज्यावेळेस 30 कोटी झाले त्याच्यानंतर त्यांनी चार्जेबल केलं. पण जे 30 कोटीपर्यंत जाण्यासाठी जो सगळा खर्च होता तो जिओनं स्वतःच्या खिशातून केला. नंतर ते पैसे वसूल केले, काय केले ते नंतरचा विषय. तसंच अमेझॉन एक 10-12 वर्ष अमेझॉन लॉसमध्ये लॉस मेकिंग कंपनी होती, तरी पण ती कंपनी तशी चालू ठेवली होती त्यांनी. तर त्यांचा कॅश बर्निंग पोर्शन जास्त होतं आणि त्यांना माहिती होतं ते काय करतायत ते. मोस्टली आता हे सगळी मोठी उदाहरणं झाली. आपल्याला करायचं म्हटल्यानंतर आपण असं उदाहरण घेऊ की आपण थिंक ग्लोबल करतोय. आता लोकल ऍक्ट काय असला पाहिजे. तर मोस्टली मुलं बिझनेस करायचं म्हणजे काय करतात, एखादं चहाचं फ्रँचायझी घेतील, नाही तर हॉटेलची फ्रँचायझी घेतील आणि चालू करतील. असंच होतं मोस्टली. कॅफेची फ्रँचायझी, कपड्यांची फ्रँचायझी काहीतरी चालू करतील. ते केल्यानंतर पहिल्यांदा ते ग्राहक आकर्षित करण्यासाठी काही स्कीम्स लावतात आणि कमी रेंजमध्ये कपडे उपलब्ध करून देतात. मग ग्राहक तिथे येतो, पण ग्राहक पण हुशार झाला. ग्राहकाला पण माहिती आहे की कुठल्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर मला जायचंय, त्याची क्वालिटी काय असेल, मी किती रुपयात खरेदी करायचं. सातारामध्ये मोस्टली तसं होतं, कुठलंही आपलं नवीन शॉप ओपन झालं किंवा नवीन काय ट्रेंड आला की लोक सगळे उड्या घेतात आणि 5-6 महिन्यानंतर ते परत सगळे शांत होऊन जातात. तर त्यावेळेस तुमची दुसरी स्ट्रॅटेजी तयार पाहिजे की तुमच्याकडं तो ग्राहक कसा येईल परत. मोस्टली ते तयार नसतं आपल्याकडे. आणि त्याच्यापेक्षा अगोदरची गोष्ट म्हणजे आपल्याकडे पैसेच तयार नसतात. ओके. आपण बिझनेस टाकतो म्हणजे तो आपल्याला कळतं की मला एवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची 1 लाख रुपये आणि मला रेंट हे याच्यासाठी मला डिपॉझिटसाठी एवढे पैसे भरायचे. ती लोक तेवढे पैसे गोळा करतात 4-5 लाख रुपये आणि बिझनेस चालू करतात. पण त्यांच्याकडे वर्किंग कॅपिटलसाठी पैसेच नसतात. म्हणजे हे वर्किंग कॅपिटलसाठी पैसे नसतात, हिथं आपलं घोडं अडतं. ओके. आणि ते वर्किंग कॅपिटल मागायला जातात ते बँकेकडे. बँक म्हणते तुमचं फायनान्शियल कम्प्लीट नाहीये, तुम्ही नवीन एंटिटी, तुम्हाला कसं वर्किंग कॅपिटल द्यायचं. तिथं बँक अडकतात. मग त्यामुळं जरी गव्हर्नमेंटनं कुठल्याही स्कीम आणल्या तरी त्या द्यायचं काम बँकच करतात ना. तर बँकांना तुमच्यावर विश्वास कसा पडणार आहे की हे पैसे तुम्हाला द्यायचेत म्हणून. तर त्यासाठी तुमचं काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे व्यवस्थित. तर ते बॅकग्राऊंड पहिलं तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे जी लोक आता कॉलेज करतायत आणि त्यांना जर फ्युचरमध्ये जाऊन जर त्यांना बिझनेस करायचा आहे तर त्यांनी ते बॅकग्राऊंड प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके. याचा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी स्वतः ठरवलं होतं की मी 25व्या वर्षी मला बिझनेस करायचा आहे काय. तर त्यावेळेस काहीतरी बिझनेस करायचा होता. म्हणजे असं ठरवलं होतं. 12वीत मी ठरवलं होतं ते. मग त्याच्यानंतर मी त्या पद्धतीनं मी सर्च केलं की मी कुठल्या फील्डमध्ये, माझ्या फील्डमध्ये काय काय कामं करता येतात, मग त्यातलं मी कुठलं काम करू शकतो माझ्या कुवतीनुसार.
मग ते पैशाच्या कुवतेनुसार असेल किंवा कसंही. मग त्या पद्धतीने मी पुढे जात गेलो आणि कम्प्लीट 25व्या वर्षी मी माझा बिझनेस स्टार्ट केला कन्सल्टिंगचा ओके. 2012 साली. आणि तिथून पुढे मग मी आता ह्या रेंजला पोहोचलो. सो हाच मुद्दा महत्वाचा आहे ना सर, की म्हणजे मी माझं फायनान्शियल थोडंसं बॅकग्राऊंड कसं तयार करतोय आणि त्यातून मी बिझनेसचा कोणता विचार करतोय किंवा कसा बिझनेस केला पाहिजे हे माझ्या डोक्यात आहे, हे आपण ठरवतोय. पण तिथेही मुद्दा तोच येतो की एकदा ठरलं माझं की मला बिझनेस करायचा आहे. आता बऱ्याचदा सेकंड जनरेशन असेल तर तुम्हाला ऑप्शन नाहीये, तुम्हाला आहे तो बिझनेस कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. तो ज्यावेळी इस्टॅब्लिश होतो त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे ऑप्शन चूज करू शकता. पण फर्स्ट जनरेशन म्हणून ज्यावेळी मला एखादा बिझनेस चालू करायचा फक्त डोक्यात आहे, त्यावेळी मी कोणता बिझनेस करायचा हे ठरवायचं कसं? का मार्केटमध्ये आता समजा आहे किंवा बऱ्याचदा ट्रॅव्हलिंगसाठी गाड्या घ्यायच्या, त्या ट्रॅव्हलिंगला लावायच्या आणि त्यातून पैसे मिळतात म्हणून त्याचे हप्ते भरले की आपल्याला काही पैसे सुटतायत म्हणून त्या बिझनेसमध्ये घुसायचं. किंवा हॉटेलचा पैसा आहे. माझा एक मध्यंतरी पॉडकास्ट झाला, त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला हॉटेलमध्ये 30% प्रॉफिट मिळू शकतो. पण हा प्रॉफिट कधी मिळतो हे बघत नाही. फक्त कोणतरी सांगतं 30% प्रॉफिट मिळतो म्हणून हॉटेल किंवा तशा रिलेटेड कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा. सो मुद्दा हाच येतो की मी व्यवसाय कोणता सुरू करू हे ठरवायचं कसं? माधव, आता जे तू सांगितलंस ना, हा, त्या सगळ्यामध्ये टिपिकल लोक जसे विचार करतात ना, तसाच सेम विचार सांगितला. बरोबर, म्हणजे बरोबर. दुसरं काय सांगितलं नाही. आणि मोस्टली सगळी मुलं असाच विचार करतात की मी आता मला बिझनेस चालू करायचा आहे, तर मला किती सेल व्हायला पाहिजे, मला पैसे किती मिळायला पाहिजे. बरोबर. त्यांचा हा विचार नसतो की हा बिझनेस का चालू करायचा आहे. हम्म, हम्म. एक तर पर्पज डिफाईन नसतो. त्याला पैसे कमवायचे हा एकच पर्पज असतो, दुसरा पर्पजच नसतो. बरोबर. तर मी जे शिकलोय त्याच्यामध्ये मोस्टली असं बघितलं जातं की तुम्ही जे करताय हम्म, त्याच्यात तुमच्याकडे कुठली कॉम्पिटन्सी आहे किंवा तुमच्याकडे काय कॅपेबिलिटी आहे, हम्म, तुम्ही काय करू शकताय. ओके, हा एक विषय. दुसरं तुमचं पॅशन काय, हा, हा दुसरा विषय. बरोबर. काही लोक अशी आहेत की ज्यांचं पॅशन वेगळं आहे आणि कॅपेबिलिटीज वेगळं आहे. काही लोक असे आहेत की त्यांनी त्यांचं पॅशनच कॅपेबिलिटीमध्ये बदलून त्याचा बिझनेस करून टाकला आणि त्याच्यातून ते पैसे कमवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर बघा, त्याला क्रिकेट खेळायला आवडायचं, तो क्रिकेटमधूनच पैसा जास्त मिळवला त्यांनी. हम्म, हम्म. दोन्ही तसाच आहे. तर आपल्यातली लोक तशी नसतात. आपण हा विचार करतो की मला किती पैसे मिळाले पाहिजेत, पहिला हा विचार करतो. बरोबर, बरोबर, आपण सॅटिस्फॅक्शनचा विचारच करत नाही. बरोबर. आणि सॅटिस्फॅक्शन तुमचं होतंय ही एक गोष्ट बरोबर आहे, पण त्याबरोबर तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं पण होतंय का नाही हे पण बघणं गरजेचं आहे. बरोबर. मग मी काय म्हटलं पहिल्यांदा की पहिल्यांदा तुम्ही जॉब केला पाहिजे कुठं. तर जॉब कशासाठी करायचा की तुम्हाला सेव्हिंगची सवय लागायला पाहिजे. ओके. मोस्टली पैसे आले की आपण स्पेंडिंगकडे जास्त परत लक्ष देतो, आपण सेव्हिंग करत नाही. तर जर तुम्हाला पुढे जायचंय, पुढच्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की घरात आपल्याला जगण्यासाठी काय किती रुपये लागतात. फॉर एक्झाम्पल आता जर 10,000 रुपये महिन्याला लागत असतील, वर्ष झाले 1,20,000 रुपये. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस स्टार्ट कराल त्यावेळेस किमान 3 वर्ष पुढचे पैसे तुमच्या हातात तयार पाहिजे. त्याचं सेव्हिंग पहिल्यापासून तुम्हाला लागलं पाहिजे. आता 3 वर्ष का, तर घरात लागणाऱ्या गोष्टींसाठी तुमच्याकडं पैसे कमवण्यासाठी तुम्ही बिझनेसवर अवलंबून नाही राहायला पाहिजे. म्हणजे 3 वर्ष कम्प्लिटली तुम्ही बिझनेसवर फोकस्ड राहाल, कम्प्लीट फोकस्ड राहाल. आणि बिझनेसवर फोकस्ड राहिल्यामुळे तुमचा दुसरी प्रायोरिटी नसणार आहे. बरोबर. त्या दुसऱ्या प्रायोरिटीसाठी तुम्ही ऑलरेडी काहीतरी तयार करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुमचा बिझनेस 3 वर्षात इझिली उभा राहू शकतो. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिथं करू शकताय. बिझनेसवर बर्डन येणार नाही की त्यातनं पैसे ड्रेन होणार आहेत. आणि म्हणजे बऱ्याचदा तेच होतं ना की बिझनेस मधून माझा हा हप्ता भरायचा, माझा तो हप्ता भरायचा, मला इकडे पैसे द्यायचे, मला तिकडे पैसे द्यायचे, मी कुणाकडून घेतलेले असतात त्यांना पैसे द्यायचे. आणि याच्यातून ज्यावेळी मंथ एंडला आपण बसतो की बाबा किती पैसे आले आणि ह्यातून मी परत बिझनेस मध्ये किती पैसे वापरू शकतो, तर ती रक्कम फार कमी असते. बरोबर. जाणारीच रक्कम जास्त असते. त्यामुळं आधी जी जाणारी रक्कम आहे ती मे बी तुम्ही म्हणताय तसं सेव्ह करून ठेवली पाहिजे की ही रक्कम जाणार आहे आणि माझ्या हातात किती राहते, मग मी पुढे त्याचं युटिलायझेशन कसं करतो. अगदी बरोबर. पण ह्याच्यात आणखीन एक प्रश्न येतो ना, म्हणजे नवीन बिझनेस ज्यावेळी सुरू करतोय, तर विठ्ठल कामत ज्यांचं ऑर्किड हॉटेल आहे त्यांचं पुस्तक होतं इडली ऑर्किड आणि मन. त्याच्यामध्ये एक उल्लेख होता की त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तुझं हॉटेल 50% सुरू झालंय ना, तू सुरू कर. म्हणजे तुला जर साऊथ इंडियन फूड द्यायचंय तर तू इडली सांबारवरती सुरू कर. तिथं हॉटेल सुरू झालंय हे बघून उत्तप्पा खायला कोणतरी येईल आणि मग त्याला तू उत्तप्पा बनवून दे. पण समजा तू सगळ्या मशिनरीज घ्यायची वाट बघत बसलास, तुझा बिझनेस तुझ्या डोक्यात जो 100% तयार आहे तसा व्हायची वाट बघत बसलास,
तर तुझं तू पैसे खूप जास्त इन्व्हेस्ट करून ठेवतोयस आणि ते पैसे तुला मिळायला उशीर जाणार आहे. सो करायचं का? म्हणजे दोन प्रश्न असतात की एक 50-60% आपलं रेडी झाले आणि त्यात आपण सुरुवात करायची का 100% पूर्ण होईपर्यंत वाट बघायची? तर त्यांनी सांगितले ते बरोबरच सांगितलंय. सगळे पैसे एकदमच कोणी लावू शकत नाही किंवा सगळ्यांनी तसं करायचं पण नसतं. ओके. पहिल्यांदा टप्प्याटप्प्याने बिझनेस स्टार्ट करायचा असतो. पहिल्यांदा मला हे करायचंय, मग हे करायचंय, मग हे करायचंय. अशा गोष्टींनी जायला पाहिजे पुढे. त्यातला एक टप्पा आहे म्हणजे तुम्हाला सेव्हिंगची सवय लागली पाहिजे पहिली, बरोबर, बरोबर. क्लिअरली. जर ती सवय लागली तर तुम्ही एकतर सेव्हिंग मध्ये पैसे वाढवाल ना की स्पेंडिंग मध्ये. कर्ज हे पण स्पेंडिंग मध्ये जातं, म्हणजे ओके. ते आपण देतोय. कर्ज कधी घ्यायला पाहिजे? तर तुम्ही जॉब मध्ये असताना, तुम्ही जर कायमस्वरूपी जॉबच करणार असाल तर तुमचा इश्यू आहे कधी कर्ज घ्यायचंय काय करायचं. पण तुम्हाला जर बिझनेस मध्ये जायचंय तर तुम्ही पहिल्या जॉब मध्ये असताना एकही कर्ज घ्यायचं नाही. म्हणजे लीन ठेवायचं स्वतःला आणि पैसे मोस्टली सेव्ह करून, मी सांगितलं जसं पुढच्या 3 वर्षासाठी पैसे ठेवा. थोडेच पैसे घेऊन तुमचा बिझनेस स्टार्ट करा, जी आयडिया आहे ती. त्या आयडियामध्ये एवढा फोकस राहा की तो बिझनेस, त्याच्यामधून जो फायदा होईल तो परत बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा. तो फायदा तुम्हाला काढून, तो ड्रेन करून तुमच्या घरामध्ये किंवा जिथं आपण म्हणतो त्याला की नॉन परफॉर्मन्स असेटमध्ये लावायची काही गरज नाही. बरोबर. आपण ज्यावेळेस बिझनेसमधनं प्रॉफिट काढतो आणि आपल्या सेल्फसाठी स्वतःसाठी वापरतो तर तो नॉन परफॉर्मिंग असेटसाठी वापरला जातो मोस्टली. ओके. ओके. तर तो बिझनेस वाढण्यासाठी वाढवला जात नाही. मी बिझनेसच्या अँगलनं बोलतोय, ना की मी ह्युमनच्या अँगलनं बोलतोय. बरोबर. तर ते तिथं पैसे काढून बिझनेसमध्येच टाकले पाहिजेत, बिझनेसलाच वाढवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस बिझनेस सस्टेन होईल आणि तो एक्स्ट्रा प्रॉफिट जनरेट करायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही त्यातनं प्रॉफिट काढून घेऊ शकता. सुरुवातीचा वेळ हा बिझनेसलाच द्यायचा कम्प्लिटली आपल्याला. फोकस राहायला पाहिजे तुम्ही आणि त्याच्यावर. त्याच्यामध्ये नो मॅटर की तुमचं मनाचं प्रिपरेशन किती झालंय किंवा तुमच्या बिझनेसचं प्रिपरेशन किती झालंय. तुम्हाला वाटतंय की जर मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि या गोष्टीवरती मी सर्व्हिस देणं चालू करू शकतो तर मी चालू केलं पाहिजे अगदी आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेशन मी करत करत गेलं पाहिजे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळी मी माझा बिझनेस सुरू करतोय त्यावेळी खूप महत्वाचा रोल येतो, ज्याचा मगाशी पण तुम्ही ओझरता उल्लेख केला, तो म्हणजे HR. की तुम्ही लिडरशिप रोल मध्ये जाता आणि तुम्हाला ह्युमन रिसोर्स अप्लाय करायचा आहे, ह्युमन रिसोर्स करून काम करून घ्यायचंय. सो लिडरशिप साठी स्वतःला प्रिपेअर कसं करायचं, फायनान्शियल लिडरशिप साठी स्वतःला प्रिपेअर कसं करायचं? फायनान्शियल लिडरशिप किंवा HR चा जो विषय काढला तुम्ही, बरोबर. HR मध्ये काय मेन, लिडरशिप मध्ये काय गुण लागतात जे HR हँडल करण्यासाठी, त्यातला मेन जो आहे तो परवा दिवशीच मी शिकलेलो म्हणजे एम्पथी, म्युच्युअल ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. हे प्रत्येकाचे एकमेकांबरोबर असतात. प्रत्येकाला डिग्निटी असते, प्रत्येकाला त्याचं काम आवडत असतं, प्रत्येकाला त्याची जागा माहिती असते. ओके. तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. तुमच्याकडं माणूस येताना राईट पर्सन आत आला पाहिजे, त्यानं राईट टाइमला राईट वर्क केलं पाहिजे आणि ते राईट पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे राईट माणूस आतमध्ये येण्यासाठी आधी तुमचं राईट फिल्टर्स लागलेले असले पाहिजे. बरोबर. की ज्यातून पास ऑन करत जो माणूस किंवा ते डॉज करत जो येणार आहे तो राईट पर्सन आहे. पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला माणूस कशासाठी घ्यायचा आहे. बरोबर. मग तो माणसाचा व्हाय क्लिअर पाहिजे की हा का घ्यायचा आहे. तो का घ्यायचा आहे क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या ऍक्टिव्हिटीज कळतील, त्याचा ऍटिट्यूड काय पाहिजे, त्यात टॅलेंट काय पाहिजे, त्यात स्किल काय पाहिजे. म्हणजे कॅरेक्टर डेव्हलप करायचं आपल्याला, पूर्ण अवतारच डेव्हलप करायचा तो आणि त्यानुसारच स्क्रीनिंग झालं पाहिजे. आणि तो माणूस आतमध्ये आल्यानंतर त्यानं काम काय करायचंय हे पण आपल्याकडे तयार असलं पाहिजे. म्हणजे तो राईट टायमिंगला राईट काम करणार आहे. राईट. जर ड्रायव्हर आहे तर तो मग भाजी बनवायला जाणार नाहीये. राईट. तो आणि डिलिव्हरीच करेल. याच्यामध्ये पण एक विषय काय असतो की आपण जे आता म्हणलो की त्यासाठी मग तुमच्याकडं टॅलेंट ॲक्विजिशन टीम पाहिजे, म्हणजे HR टीम पाहिजे वगैरे वगैरे. काय नाही, छोटे छोटे बिझनेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल चहाचा गाडा आहे, चहाच्या गाड्यावर स्वतः तो मुलगा उभा राहतोय, तो चहा करतोय नाही करतोय, तर आता त्याला माणूस कशाला पाहिजे, काम वाढतंय खूप होतोय, तर त्याला डिलिव्हरी करणारा किंवा ऑर्डर देणारा, चहा नेऊन पोचवणारा किंवा ते ग्लास धुणारा असा माणूस पाहिजे. बरोबर. तर तुम्ही तशाच माणसाला बघितलं पाहिजे, ना की जो माणूस चांगला राहतोय, एकदम टाकाटक राहतोय, तो कधी हात घालणारच नाही. जरी आला तरी तुमचे पैसे वाया घालवल 2-3 महिने, परत सोडून जाईल, दुसरा माणूस बघावा. बरोबर. मोस्टली आपल्या बिझनेसमध्ये तसंच होतं. आपण जवळची माणसं घेतो, आपण प्रोफेशनल अप्रोच ठेवत नाही की आपल्याला असं वाटतं की हा माणूस आहे, मला वाटतंय हा काम करेल माझ्यासाठी. माणसाचा ऍटिट्यूड वर्क रिलेटेड आपण कमी बघतो. बरोबर. आणि आपले संबंध जास्त बघतो आणि त्याला कामावरती घेतो. आणि मोस्टली माणसं तुम्हाला सापडतील की माणसं पैशासाठी येतात, तो पैशासाठी येत नाहीत. काय माणसं, बरीच माणसं अशी असतात की जी स्वतःच्या अंगातले गुण दाखवण्यासाठी येत असतात की मला हे येतं आणि मी हे करू शकतो.
अशी पण लोक असतात. तशी माणसं जर आपण पकडली तर ती माणसं तुमच्या उपयोगाची असतात. मीन्स तुमच्या ऑर्गनायझेशनच्या उपयोगाची असतात. ती ऑर्गनायझेशनसाठी काम करतील किंवा ती त्यांच्या पॅशनसाठी काम करतील. त्यासाठी आपल्याला त्यांना समजून घेता आलं पाहिजे, म्हणजे एम्पॅथी पाहिजे आपल्याला. त्यांचा पॅशन समजून घेता आला बरोबर, पाहिजे. बरोबर. त्यांचा पॅशन जर तुमच्या बिझनेसमध्ये असेल तर सोन्याहून पिवळं. बरोबर. मग आता याच्यामध्ये आणखीन पुढे जाताना आपल्याला म्हणजे तुम्ही बऱ्याच कंपन्यांशी संलग्न आहात, त्यामुळे एखादा बिझनेस रन करण्यासाठी त्या लिडरशिपमध्ये कोणते कोणते गुण लागतात? म्हणजे जसं शिवाजी महाराजांचं जर आपण उदाहरण घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक गुण होता की ते प्रेडिक्ट करू शकायचे, किंवा धोनीला किंवा जे कॅप्टन्स आपण क्रिकेट टीमचे बघतो ह्यांच्यामध्ये तो लीडर आपल्याला जास्त चांगला आवडतो की जो निर्णय घेतो, जो प्रेडिक्ट करतो आणि त्याचा निर्णय बरोबर येतो. सो अशा कोणत्या क्वालिटीज आहेत की तुम्ही बिझनेस रन करताना तुमच्याकडे असल्याच पाहिजेत, नो मॅटर व्हॉट, नसतील तर तुम्ही त्या शिकायला पाहिजेत. सो मग ज्यावेळी आपण एखादा बिझनेस रन करण्याच्या पोझिशनमध्ये आहे त्यावेळी फायनान्शियल दृष्ट्या अशा कोणत्या क्वालिटीज आहेत की ज्या आपल्याकडे असल्याच पाहिजेत? म्हणजे कधीतरी नियोजन करणं असेल, कधीतरी आणखीन बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये असू शकतील. सो मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. फायनान्समध्ये महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सेव्हिंग्स हा एक सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे की तुम्हाला डेली सेव्हिंगची सवय लागली पाहिजे. डेली सेव्हिंग्स म्हणजे तुम्ही बिझनेस करताय तर तुम्ही ज्या ज्या प्रोसेसेस लावलेल्या आहेत त्या प्रोसेस तुमचे कसे पैसे सेव्ह करून देतात हे पण तुमच्या समोर आलं पाहिजे. ओके. तुमच्या लोकांना ती सवय लागली पाहिजे की मी जे काम करतोय त्यातून मी कंपनीसाठी सेव्हिंग कसं करू शकतो. राईट थिंग, राईट प्लेस, राईट टाइम जे म्हणतो आपण, आणि राईट पद्धतीने ते करायचं. ते ह्या सगळ्या राईट वर त्यांनी काम केलं तर ते पैसे 100% वाचतात. आणि हा जर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कल्चर झाला तर उद्या ज्या क्वालिटीच्या वस्तू निघतील त्या क्वालिटीच्या वस्तूंना मार्केटमध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर नसेल प्राइस मध्ये. ओके. कारण तुमच्या प्राइस कॉस्ट मिनिमाइज झालेल्या असतील, तुमचा प्रॉफिट गेन झालेला असेल. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही विकू शकता, मार्केटला तुम्ही जसं जिओ करू शकता किंवा त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधी हँडल केल्या आणि कॅश बर्निंगची तयारी ठेवली, त्यामुळं 30 कोटी युजर होईपर्यंत त्यांना मार्केटकडून पैसा न घेता सुद्धा स्वतःला सस्टेन करता आलं आणि तो रेट देता आला की आम्हाला फ्री मध्येच द्यायचं. त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये 150 रुपयाचा रिचार्ज होता, कमीत कमी 150 रुपये गुणिले 30 कोटी किती होतात बघा, असा एक महिन्याचा रिचार्ज होतोय. आणि असा दर महिन्याला रिचार्ज होणार आहे आता तो. बरोबर. तर जिओचं जे काही रेव्हेन्यू आहे तो त्यांच्या ग्रुपपेक्षा मोठा गेला सगळ्यात जास्त, आणि आता तर वेगळ्या लेवलला ते चाललेत. त्यामुळं तुम्ही तो प्रोडक्ट तुमच्या आतल्या प्रोसेस कशा स्ट्रेंथन करताय आणि लोकांना सेव्हिंगच्या कशा सवय लावताय. बरोबर. आपला विषय सेव्हिंग वरूनच चालू झाला होता. बरोबर. सेव्हिंगच्या जेवढे जास्त सवय लावाल तेवढी लोक तुमच्यासाठी पैसे सेव्ह करतील, ते स्वतःसाठी सेव्ह करतील आणि कंपनीसाठी पण सेव्ह होईल. ओके. हा एक महत्वाचा पॉईंट पाहिजेच. दुसरं पाहिजे तुमच्याकडे नियोजन. बिझनेस साठी नाव आहे अॅन्युअल बिझनेस प्लॅन म्हणून, एबीपी. तर एबीपी करताना तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं बिझनेस तुम्हाला कुठं न्यायचा आहे, किती लोकांमध्ये तो न्यायचा आहे, किती लोक ह्या महिन्यामध्ये ह्या वर्षामध्ये मला ऍडिशन करायचे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये ऍडिशन करायचंय, मला ह्या वर्षामध्ये काय काय गोष्टी नवीन आणायच्यात, जुन्या गोष्टींवर काय काय काम करायचंय. तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट मार्केट मिक्स माहिती पाहिजे. म्हणजे कुठला प्रोडक्ट आहे जो तुम्ही आत्ताच्या मार्केटमध्ये विकताय, कुठला तुमच्या आत्ताचा एक्झिस्टिंग प्रोडक्ट पैकी कुठला प्रोडक्ट तुम्ही एक्झिस्टिंग मार्केटमध्ये विकताय म्हणजे आत्ताच्या मार्केटमध्ये विकताय, कुठला एक्झिस्टिंग प्रोडक्ट तुम्ही न्यू मार्केटमध्ये विकताय. ओके. म्हणजे मार्केट एक्सपान्शन बोलतो आपण त्याला. कुठला प्रोडक्ट आहे की जो मी न्यू डेव्हलप केलाय तो माझ्या करंट मार्केटमध्ये मी विकणार आहे, त्याच्या थ्रू मला किती रेव्हेन्यू मिळेल. नवीन प्रोडक्ट मी नवीन मार्केटला किती विकणार आहे की ज्याच्यातून मला रेव्हेन्यू मिळेल. कुठला प्रोडक्ट माझा प्रॉफिटेबल आहे की जो जास्त विकल्यानंतर मला जास्त प्रॉफिट मिळणार आहे. त्याचं अनालिसिस तुमच्याकडे पाहिजे मागच्या 2 वर्षाचं, तुमच्या प्रोडक्टचं, तुमच्या मार्केटचं आणि तुमच्या कस्टमरचं अनालिसिस तुमच्याकडे पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्याकडे कस्टमरचे फीडबॅक्स पाहिजेत की तुमचा कस्टमर जो आहे त्याला अजून काय पाहिजे, नवीन कुठल्या गोष्टी हव्यात, किंवा त्यांना आपल्या सुविधा म्हणजे ज्या सर्व्हिस देतोय त्या सर्व्हिसमध्ये काय सुविधा पाहिजेत, अजून त्यांच्या नीड आणि वॉन्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नीड बिहाइंड नीड लक्षात येणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल नीड बिहाइंड नीड काय असते, तर नीड बिहाइंड नीड म्हणजे काय, आमच्याकडे ज्यावेळेस क्लायंट यायचा पहिल्यांदा तर तो आमच्याकडे यायचा आम्हाला म्हणायचं की आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून पाहिजे. तर प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही ही एक सर्व्हिस देतोय, ती त्या क्लायंटची नीड आहे. पण ती नीड का निघाली तर त्याला लोन घ्यायचं होतं. मेन नीड त्याची नीड बिहाइंड नीड होती लोन घ्यायचं, त्या लोनसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो.
अशा पद्धतीने तुमच्या बिझनेस मधल्या नीड बिहाइंड नीड काय आहेत, त्या चेक करणं ग्राहकांच्या गरजेचं गरजा मागच्या गरजा काय आहेत हे लक्षात शोधलं पाहिजे आणि ते दरवर्षी करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे अॅन्युअल बिझनेस प्लॅन झाला पाहिजे आपला. हम्म. त्या अॅन्युअल बिझनेस प्लॅन मध्ये माझं जे प्रॉडक्ट आहे ते कोणत्या मार्केटमध्ये जाणार आहे, राईट. माझ्या कोणत्या प्रॉडक्टचा मार्केटमध्ये जास्त रेव्हेन्यू मला मिळतोय, आणि मी या वर्षी नवीन कोणतं प्रॉडक्ट डेव्हलप करून मार्केटमध्ये उतरवणार आहे, आणि त्या प्रॉडक्टसाठी राईट मार्केट कोणतं आहे, एक्झिस्टिंग मार्केटमध्ये कुठं जायचंय मला आणि नवीन मार्केटमध्ये कुठं प्रयत्न करायचा मला, हे सुद्धा मला फायनान्शियली बघावं लागणार आहे. अगदी बरोबर. आणखीन काय काय गोष्टी असतील असं वाटतं तुम्हाला? तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, आपण जे प्लॅनिंग करतोय तर प्लॅनिंग मध्ये आपण काहीतरी एक्सपान्शन ठेवलेलं असतंय. दरवर्षी काही ना काहीतरी आपण एक्सपान्शन करायचा विचार करतो. बरोबर. तर ते एक्सपान्शन करताना आपल्या बिझनेसमध्ये म्हणजे जो असेट माझे पैसे कमवून देईल अशाच मध्ये एक्सपान्शन करा, ना की ज्या असेट मला पैसे कमवून देणार नाहीत अशामध्ये एक्सपान्शन करू नका. पांढरा हत्ती नाही झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल गाड्या घेणे, बरोबर, मोबाईल फोन्स घेणे, गॅजेट्स अपडेट करणे, ह्या गोष्टी करणं कंटिन्यूस करणं गरजेचं नाहीये. तर त्या एका साखळीतनं सुटलो पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, एक्सपान्शन करताना महत्वाचा मुद्दा असा लक्षात ठेवायचा आहे, आपली जेवढी इन्कम आहे त्या इन्कमच्या 2/3 लोन घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या कॅपिटलच्या 2/3 घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मला जर 33 रुपये माझं मी कॅपिटल लावतोय तर बँक मला वरचे 67 रुपये देते. ओके, म्हणजे हा रूल असतो तो 70-30चा असतो. 70% बँक देते आणि 30% आपण देतो. आता हा योग्य रूल आहे. तर फायनान्सच्या प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये हे चाललं जातं. म्हणजे 80% बँक 70% नाही, 70% आणि 30% मध्येच जायचं. ओके ओके. त्यांना दोन गोष्टी मेंटेन होतात. तुमच्या ईएमआय त्या साईजला मॅटर करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही ओव्हर ईएमआय बर्डन घेत नाही. 90% करता म्हणजे तुम्ही ईएमआय बर्डन जास्त घेताय. बरोबर बरोबर. ज्याच्यामध्ये तुमचा ईएमआय मध्ये इंटरेस्टचा पोर्शन जास्त जात असतो. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधलीच, जे मी ईएमआय आणि तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय, माझा जर आता 5 लाखाचा प्रॉफिट आहे आणि मला एक्सपान्शन करायचं पुढं, 5 लाखामधल्या प्रॉफिट मधले माझे किती पैसे ईएमआय म्हणून कन्वर्ट होतील हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्या पद्धतीनेच तुम्ही एक्सपान्शन प्लॅन पुढे केला पाहिजे. ओके. जर मला असं कळलं की ह्या 5 लाखामधून मला 1 लाख रुपये शिल्लक राहत आहेत, तर बँकच तुम्हाला ईएमआय कन्वर्ट करून देणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या ठिकाणी तुमचा सेल वाढवावा लागेल किंवा तुमचा इन्कम कसा वाढेल याच्यावर लक्ष जास्त केंद्रित करावं लागेल. म्हणजे ते सगळं करायला कोण लागतंय, ह्या सगळ्या गोष्टी करायला, ह्या 4 महत्वाच्या गोष्टी जर केल्या तुम्ही, तर तुम्ही बिझनेस व्यवस्थित सफल होऊन जाणार. कारण तुम्हाला तुमचं ईएमआय किंवा तुमचे रेग्युलर खर्च, मी जो प्रॉफिट बोलतोय याचा अर्थ तुमचे सगळे खर्च वजा होऊन राहणारा प्रॉफिट, त्याच्यातून तुमचे ईएमआय जाणार. बरोबर. तर हे मी बोलतोय. नाही तर तुम्ही समजाल की 5 लाख रुपये म्हणजे त्यातून माझा खर्च जाणार आहे, तसं नाहीये. तर माझे जे ईएमआय जाणार आहेत किंवा मेन बर्डन ते असतं की लोक बँकरप्ट होतात. फॉर एक्झाम्पल, आमच्या एका क्लायंटची केस आहे की टर्नओव्हर त्यांचा 1 CR आहे आणि लोन्स त्यांचे 1.25 CR वर गेलेले. त्याच्यामध्ये त्यांनी मेजरली त्यांचं मशिनरी लोन 20 ते 25 लाखाचं असेल, पण बाकीचं लोन आहे ते त्यांचं सगळं त्यांनी जमिनी आणि याच्यामध्ये गुंतवून ठेवलंय की ज्याचा बिझनेससाठी काही उपयोग होत नाही, त्याच्यातून कुठलंही इन्कम मिळत नाही. ते लोन फेडण्यासाठी त्यांच्या प्रॉफिट मधला सगळा पर्सेंटेज तिकडे जातो आणि हातात काय राहत नाही, त्यामुळे त्यांना ग्रो करता येत नाही. मेन विषय हा होतो जो तिथं झाला नाही पाहिजे. मी हे सांगतोय प्रकर्षण. बरोबर बरोबर. कुठेतरी जमीन आली, माझ्याकडे खेळतं भांडवल दिसतंय, तर मी ते पैसे तिथे टाकतो. आपण तेवढं भांडवल ब्लॉक करून टाकतो भांडवल. आणि त्या भांडवलातून 1 रुपया परत मिळत नसतो. जमिनीची व्हॅल्यू वाढते, हे बरोबर आहे, जमिनीची व्हॅल्यू दरवर्षी वाढते, पण ते वाढलेले पैसे तुमच्या हातात नाहीयेत, ते तिथं ब्लॉक झालेले. ती जमीन तुम्ही विकायला गेला तर ती विकायला पण वेळ लागतो. त्यामुळे बिझनेसमध्ये येणारे पैसे लगेच येत नाहीत. त्यामुळे बिझनेस आजारी होत जातो. मग बिझनेस आजारी झाला की तुम्हाला एक्सपान्शन करता येत नाही, तुमच्या प्रोडक्टमध्ये कुठलंही नाविन्य आणता येत नाही. बरोबर. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटवर पैसे खर्च करता येत नाही, कॅश बर्निंग करता येत नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की जिथं म्हणजे बिझनेस म्हणलं वाटतं की मी इन्व्हेस्टमेंट करतोय, पण जसं जमीन घेतोय आणि आपण आपल्या ठराविक पिरियडसाठी ब्लॉक करून ठेवतोय खेळतं भांडवल, तर अशा कोणत्या गोष्टीत की ज्याचा विचार एका सर्टन पॉइंट नंतर झाला पाहिजे की इथं इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणून? त्यासाठी तर आपण सांगितलं ना, 2 गोल असतात, एक बिझनेस गोल असतो आणि एक पर्सनल गोल असतो. तर पर्सनल गोल पहिला डिफाईन करणं गरजेचं आहे तुम्ही. तर पर्सनल गोल मध्ये मला काय काय पैसे लागणार आहेत, बरोबर,
किंवा माझे डिझायर काय काय आहेत, मला काय काय हवंय, बरोबर. मग त्याच्यासाठी एक ठराविक आकडा काय येतो, हम्म, हम्म. तो जो आकडा येणार आहे मला, तर तो मी कुठून आणणार आहे बिझनेसमधून. मग बिझनेस गोल सेट व्हायला लागते. बरोबर. पर्सनल गोल पुढच्या 5-10 वर्षाचं करा, बिझनेस पण 5-10 वर्षाचा सेट करा, म्हणजे गोल सेट करा. बरोबर बरोबर. आणि त्यानुसार तुमचा बिझनेस चालतोय का, त्या त्या वर्षी तेवढे पैसे बाहेर निघतायत का, ते निघालेले पैशातून तुमचं पर्सनल गोल फुलफिल होतंय का, ह्या दोन गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. बरोबर. आणखीन एक मुद्दा येतो सर, म्हणजे आता आपल्याकडे काय होतं की लोन मिळणं इतकं सोपं झालंय की हो, हो. जसं पहिल्यांदा खूप डॉज करावं लागायचं आपल्याला हो, सिस्टम. आता तसं नाही. आता नाहीये, तुम्ही फोनवरती पण लोन घेऊ शकता. लोन घेऊ शकता. सो ज्यावेळी मला बिझनेस साठी लोन घ्यायचंय, त्यावेळी माझे स्वतःचे क्रायटेरिया मी काय फिलअप केले पाहिजेत, किंवा माझा ईएमआय, समजा जर मला ज्यावेळी लोन घ्यायचं होतं त्यावेळी मी तुमच्याकडे आलो, तुम्ही मला सांगितलं की तुझा ईएमआय तू एवढाच घे, ह्याच्यापेक्षा जास्त तुला जायची आवश्यकता नाही, म्हणून भले तुझ्याकडे पैसे असतील नको जाऊस. सो मी लोन कसं घ्यायचं किंवा मी लोन किती घ्यायचं हे ठरवायचं कसं? मी तेच सांगितलं, तुमचा जो महिन्याचा इन्कम आहे त्या इन्कम मधला 1/3 रक्कम बँक तुमच्यासाठी ठेवते. ओके. मग आपण आता उदाहरण घेऊ 3 लाखाचं, बरोबर सोप्यासाठी. बरोबर. 3 लाखामधले 1/3 म्हणजे 1 लाख 1 रुपये. लाख. तर 1 लाख रुपये बँक तुमच्यासाठी ठेवणार, आणि वरचे 2 लाख रुपये, ते 2 लाख रुपये तुमचे ईएमआय म्हणून किंवा बँकेकडे तुम्ही देऊ शकता. ओके. हा सिम्पल फंड आहे. म्हणजे तुमचा जो इन्कम किती आहे त्यातला 1/3 तुमच्यासाठी ठेवायचा, 2/3 पूर्ण तुम्ही वापरू शकताय कुठेही. मग याच्यामध्ये 1/3 म्हणजे काय, तर 30%. मग मी तुम्हाला सांगेन की 30% तुमच्या 3 लाखाचे 3 भाग करा, त्यातला एक भाग सेव्हिंगला करा, एक भाग स्वतःला ठेवा, आणि एकच भाग आहे की ज्याच्यामध्ये तुमचे ईएमआय जर भागले पाहिजे. ओके ओके. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही फोकस्ड कुठं व्हाल तर तुमची सेव्हिंग पण त्याच रीतीनं होईल, आणि तुमचं स्पेंडिंग पण 30% वर येऊन थांबत, त्यापेक्षा जास्त जाणार पण तुम्ही व्यवस्थित करू शकता. राईट. बर्डन नाही येणार. बर्डन नाही येणार, तुमच्याकडे कॅश तयार होत जाईल. बरोबर. कॅश फ्लो वाढत जाईल. आता आपण मगाशी बोलता बोलता म्हणालो की जर माझा बिझनेस 3 वर्ष टिकला, तर तो बिझनेस म्हणजे 3 वर्ष तुम्ही 1000 दिवस तुमच्या बिझनेसची काळजी घ्या, आणि 1000 दिवसांनंतर तुमचा बिझनेस तुमची काळजी घेईल. तर माझा बिझनेस व्यवस्थित चाललाय 3 वर्षानंतर सुद्धा, हे समजा जर मला चेक करायचं असेल, तर त्याचे काय क्रायटेरिया आपण लावू शकतो की ह्या काही गोष्टी आहेत की याच्यामुळे मला समजतंय की हा, मी जो विचार केलेला 3 वर्षापूर्वी त्या विचारांवरती आता चाललोय, आणि मी फायनान्शियली व्यवस्थित आहे, नाहीतर मी फायनान्शियली कर्जात आहे, बुडलोय, आणि मला रोजच्या ज्या गरजा आहेत त्या मीटअप करण्यासाठी बॉम्ब करावी लागते, आणि मी म्हणतोय की माझा बिझनेस चाललाय म्हणजे चाललाय. तर तसं नाही. मग काय आपल्याला चेकलिस्ट घेता येऊ शकते? एक तर 1000 दिवस बिझनेस चालला की 1000च्या नंतर 1001 दिवसानंतर बिझनेस तुमची काळजी घेईल असं काही नसते. त्याचं रिझन असे की 3 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होतात. बरोबर बरोबर. मी एक मध्ये गोष्ट वाचली होती, ती गोष्ट थोडीशी सांगतो इथं. एका माणसाचं समोसाचा गाडा होता, समोसा आणि वडापाव विकायचा तो, आणि तो शिकलेला नव्हता पूर्ण. तर तो जे दिवसभर विकायचा त्याच्यातनं भरपूर पैसा त्याला मिळायचा, आणि त्याने काय केलं, ते पैसे इन्व्हेस्ट केले. आपण आपली मुलं चांगली शिकवतो, त्याने त्या मुलालाही चांगलं शिकवलं. पोरग चांगले MBA वगैरे होऊन आलं, आणि पोरानं सांगितलं बाबा हा बिझनेस आपण वेगळ्या लेवलला घेऊन जायचं, आपण फ्रँचायझी वगैरे करून विकायचं. म्हटलं ठीक आहे म्हणला. पण म्हटलं पहिल्यांदा आपण त्यासाठी, आता हा पहिल्यापासून मुरलेला बिझनेसमॅन, आता इथं फर्स्ट जनरेशन मध्ये सेकंड जनरेशन पण आहे. तर तो म्हटला ठीक आहे, ह्याच्यासाठी आपण पैसे वेगळे काढू आणि स्टार्ट करू. ओके, तर मी अशाचे पैसे वेगळे काढलेले, तर ते घेऊन आपण स्टार्ट करूया. तर ठीक आहे म्हणला, पण पहिल्यांदा आपण ट्रायल आपल्या इथं करूया. ओके, आता त्या मुलाने एक आर्टिकल वाचलं होतं की जगामध्ये मंदी येणार आहे पुढच्या वर्षामध्ये, ह्या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये मंदी यायला सुरुवात होईल, आणि सगळ्यांचे बिझनेस ठप्प होणार. हळूहळू तसं होईल. मग आपण एक काम करूया बाबा, रोज तुम्ही 100 वडापाव बनवताय ना, आपण आहे ना 10% कमी बनवूया. ओके, असं त्यानं स्टार्ट केलं. आता बापानं पण काय केलं, तसंच करायला. आता पोरग शिकून आलंय, आपल्यापेक्षा पोराला जास्त कळते, म्हणून त्यांनी ते करायला स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर त्यांनी 900 वडापाव बनवले, विषय थांबवला की बाबा वडापाव नाही. त्याची मागणी आली, हळूहळू समजायला लागलं. लोक यायची तिथं वडापाव नाहीयेत असं व्हायला लागलं. डिमांड जनरेट व्हायला लागली. ते बघून अजून एकानं वडापावचा गाडा तिथं टाकला. ओके, मग काही लोक इकडं, काही लोक तिकडं झाली. मग हळूहळू ह्याचा बिझनेस परत कमी व्हायला लागला. म्हणजे तिथं त्याच्याकडे पहिल्यांदा काय होतं, जो माणूस येईल त्याला वडापाव मिळायचा, इझी मिळायचा, थांबावं लागायचं नाही, वेळ, ते व्यवस्थित मॅनेज केलं होतं त्यांनी. पण त्यांनी स्वतः रिस्ट्रिक्शन घालून घेतले आणि प्रोडक्शनच कमी केलं. डिमांड जास्त वाढली,
डिमांड जास्त वाढली की त्याचा कॉम्पिटिटर तयार झाला. कॉम्पिटिटर तयार झाल्यानंतर ती डिमांड तिकडे शिफ्ट झाली. बरोबर बरोबर. मग ह्याचा रिअली धंदा कमी झाला. मंदी आली म्हणजे ह्यांना वाटायला लागलं पोरग बोलतोय आपलं ते खरं झालं, मंदी आलं, बरं झालं आपण, नाही तर आपलं मटेरियल वाया गेलं असतं. पण ऍक्च्युअली झालं काय, त्याचा धंदा अर्धा तिकडे शिफ्ट झाला होता. असंच होतं आपल्या बिझनेसमध्ये पण. आपण आपल्या बिझनेस प्रोसेसेसवर लक्ष देत नाही, पूर्ण डिमांड आलेली आपण फुलफिल करत नाही. ती फुलफिल जर डिमांड झाली नाही तर तो माणूस दुसरीकडे 100% शिफ्ट होतो आणि आपण आपलंच कॉम्पिटिशन तयार करून ठेवतो. बरोबर. तर हा क्लिअरली याच्यामध्ये होणारी गोष्ट आहे की आपण स्वतःला कॉम्पिटिटर आपणच तयार करतो. कॉम्पिटिटर तयार होणारच, ते साहजिकच आहे, त्याचा विषय नाहीये. पण तुम्ही तुमची प्रोसेस जर तेवढी स्ट्रेंथन केली आणि तुम्ही जर त्या प्रोसेसला आणि तुमच्या डिमांडला जर व्यवस्थित सप्लाय करत असाल तर त्याच्यासारखं सुख दुसरं नाहीये, हे मी म्हणेन त्याच्या मागे. ओके. तर जो प्रश्न आपला झाला की 1000 दिवसानंतर चालू करतोय, तर ती चेकलिस्ट पाहिजे आपल्याकडे की माझ्या प्रोसेसेस मध्ये मी काय बदल केले पाहिजेत, माझा कस्टमर नक्की काय डिमांड करतोय, माझ्या प्रोडक्ट मध्ये काय नाविन्य आणलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण चेक करणं गरजेचं आहे. ओके. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे येताना मला विचारायचं आहे की बिझनेस सुरू केला आणि बिझनेस सुरू केल्यानंतर जसे पैसे दिसायला लागतात ना, तसं आपल्या डोक्यात प्लॅनिंग यायला लागतं की अकाउंटला एवढे पैसे दिसत आहेत आणि नवीन आयफोन आलाय, ओके नवीन आयफोन घेऊ शकतो मी, किंवा अकाउंटला एवढे पैसे दिसत आहेत आणि मी गाडी वापरतोय ती जरा फारच जुनी झाल्यासारखी वाटते, ती दिसायला लागते जुनी, ती जुनी दिसायला लागते, किंवा ऍव्हरेज ती अचानक कमी झाला किंवा तिचा मेंटेनन्स वाढायला लागतो, असं होतं. किंवा एखादी जागा येते माझ्याकडे आणि मला असं होतं की अरे अकाउंटला पैसे दिसत आहेत ना, तर मी ती पैसे त्या जागेत किंवा त्या मालमत्तेमध्ये, म्हणजे फ्लॅट असेल, घर असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये मी गुंतवले पाहिजेत आणि हीच राईट वेळ आहे. म्हणजे मी परत जाऊन कधी करणार, साधारण हे वय आपण समजा जर 25 ते 35-40 पर्यंत जर आपण गृहीत धरलं की त्या वयाचा एखादा व्यक्ती आहे आणि त्यानं नवीन बिझनेस सुरू केल्यानंतर त्याला हे प्रश्न पडतात, तर या वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला कशा काढायच्या किंवा बिझनेस मधून त्याकडे मनी डायव्हर्ट कसा करायचा, ते करण्यासाठीच मगाशी मी सांगितलं की पर्सनल गोल करायचं. तर पर्सनल गोल मध्ये ती गोष्ट आहे का, असेल तरच तिकडे जायचं. ओके. जर नसेल तर तिकडे जायचंच नाही ना. ओके. म्हणजे जे लिहायचंय ते पहिल्यांदा क्लिअर कट लिहायचंय, दरवर्षी लिहायचंय. मग तुम्हाला असं मी म्हणत नाही की तुम्ही 3 वर्षापूर्वी लिहिले तीच आत्ता करा, तसं नाहीये ते. तुम्ही दरवर्षी लिहा ना, दरवर्षी मी ह्यातलं किती कम्प्लीट केलं, मग मला काय ऍडिशन करूच वाटते का अजून, ते त्यावेळेस ऍडिशन करा. आणि ते ऍडिशन करताना त्याला जी रक्कम लागणार आहे ती मला येणार कुठं आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला परत काहीतरी ऍडिशन आणि चेंजेस करावे लागतील आणि त्यानुसार ते सगळं चाललंय का हे बघावं लागेल. आणि जर ते बघावं लागणार आहे तर याच्यासाठीच तुम्हाला अकाउंटिंग आणि फायनान्स चांगला ठेवावा लागतो. आणि त्यातूनच तुम्हाला ते इनपुट मिळत असतात की माझ्याकडे पैसे किती आहेत आणि मला किती स्पेंड करायचे, बरोबर, आणि मला काढायचे किती, बिझनेसला किती ठेवायचे तर मला किती घ्यायचे. त्यासाठी 2 वेगवेगळे गोल करायचे, पर्सनल गोल आणि बिझनेस गोल, हे 2 गोल असलेच पाहिजेत. त्याशिवाय बिझनेस मध्ये आपण उतरणं किंवा बिझनेस करणं म्हणजे मूर्खपणा असं आपण अगदी म्हणू शकतो. अगदी. आणि महत्वाचं, तुम्हाला स्पेंडिंग पेक्षा सेव्हिंगची जास्त सवय लागली पाहिजे. सो आय गेस मंडळी, या पॉडकास्टमध्ये इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे की ज्याच्यामध्ये जर आपण एखादा बिझनेस सुरू करतोय किंवा आपण सेकंड जनरेशन म्हणून बिझनेस मध्ये उतरतोय, तर माझ्या बिझनेसची चेकलिस्ट काय आहे, माझी पर्सनल चेकलिस्ट काय आहेत, माझे बिझनेसचे गोल्स काय आहेत आणि त्यासाठी माझं प्लॅनिंग काय आहे, हे आधी आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आपल्याला ते बघता आलं पाहिजे की ते अचिवेबल आहे का, आणि मग त्याचा पाठलाग केला पाहिजे. तर आपला फायनान्स हा व्यवस्थित राहणार आहे. जर ते नाही जमलं तर मग आपण फायनान्स मध्ये डुबत जाणार आहे. अचिवेबल असणं गरजेचं नाहीये, पण तुला ते बघता येते का, तू कुठलीही गोष्ट लिहून ठेव. लिहून ठेवल्यानंतर तुझं लिडरशिप तिथं येणार आहे. तुझ्यात ते लिडरशिपचे गुण प्रत्येकात नसतात, ते डेव्हलप करावे लागतात. म्हणजे बॉर्न लीडर वेगळे असतात आणि जे तयार करण्यासाठी लागणारे लीडर वेगळे असतात. लिडरशिपचं मग अशी एक क्वेश्चनिंग झालं ना, तर लिडरशिप मध्ये तेच गरजेचं आहे की तुम्हाला HR हँडल करता येतोय का, तुम्हाला फायनान्स हँडल करता येतो का, तुम्हाला सेल्स हँडल करता येतोय का, तुम्हाला स्ट्रॅटेजी डेव्हलप करता येतात का, तुमच्याकडे थिंक टँक आहे का. बरोबर. तुम्ही थिंक टँक तुम्ही करू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो लीडर ते तयार करू शकतोय का, सगळं नाही करू शकत. जर येत नसेल तर तुम्ही त्यासाठी कुठला माणूस हायर करू शकताय का, बरोबर, आणि त्या माणसाकडून काम करून घेऊ शकताय का. म्हणजे याचा अर्थ लीडर सगळ्यात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे HR, कारण त्याच्या थ्रू सगळी माणसं हँडल करायची असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही फायनान्स साठी वेगळा माणूस ठेवू शकता, त्याच्याकडनं काम कसं करायचंय, परत लिडरशिप स्किलवर आलं. तुम्ही सेल्स मार्केटिंग साठी माणूस ठेवायचंय, ते कसं करायचंय ते मॅनेज करण्यासाठी तुम्हाला परत लिडरशिपवर यावं लागेल. त्या लोकांना प्रेरित ठेवणं पण तुमचंच काम आहे, मोटिवेट करणं पण तुमचंच काम आहे. प्लस हे सगळं होऊन तुम्ही स्वतः पण मोटिवेट राहणं तुमचं काम आहे.
तुमच्या कामामध्ये तुमच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. बरोबर. की नाही की म्हणजे परफेक्शन नकोय, पण कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक काम परफेक्ट करत जाईन तरच होईल, तसं नसतं कधी. तुम्हाला स्टार्ट करायचं तर आता स्टार्ट करा, पण त्याच्यासाठी नियोजन पाहिजे परत. बरोबर. म्हणजे आंधळेपणाने जायचं नाही, त्याच्यासाठी प्रोसेस डिफाईन पाहिजे. बरोबर. कमी रिसोर्सेस मध्ये मी स्टार्ट केलं तर कसं स्टार्ट करू शकेन असाही विचार करून ठेवा, त्याच्या थ्रू स्टार्ट करा. पण ते थांबायचं नाही. आणि ते वेळोवेळी तेच पैसे तिथंच गुंतले पाहिजेत, ना की तिथनं ड्रेन झाले पाहिजेत. बरोबर. म्हणून तुम्ही पहिले 3 वर्षाचे पैसे स्वतःकडे तयार करून ठेवा, की 3 वर्ष तुम्ही कम्प्लिटली त्यालाच देऊन टाका. 2 वर्षामध्ये तुम्हाला असं जाणवल जर ह्या पद्धतीने गेला तर पुढच्या 4 वर्षाचे पैसे तयार होतील, बरोबर. तुमचे पण आणि कंपनीचे पण. कंपनीचे पण. असे. येस. सो प्रीतम सर, तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने या नवीन वर्षाच्या आर्थिक पॉडकास्टमध्ये की बाबा फायनान्स कसा मॅनेज करायचा आणि तो कसा झाला पाहिजे किंवा कसा असला पाहिजे रादर, हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. सो मंडळी, जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये घ्या, त्याच्यावरती आपण प्रीतम सरांकडून पुढच्या एखाद्या पॉडकास्टमध्ये नक्की उत्तर घ्यायचा प्रयत्न करूयात. आणि इथपर्यंत जर बघत आला असाल तर माझं म्हणणं आहे की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच वेगवेगळे पण आपल्या आयुष्याच्या रिलेटेड असलेले महत्त्वाचे विषय घेऊन आपण पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर येतोय. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयीचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत बघत आलात. प्रीतम सर, थँक्यू. धन्यवाद.